गुजरात के भावनगर निवासी आकाश पारेख की शादी नहीं हो रही थी। इस दौरान उसके एक मित्र ने नागपुर में शादी कराने का भरोसा दिलाया। आकाश नागपुर पहुंचा, जहां मुख्य आरोपी रानी उर्फ कोमल पांडे ने मेयो अस्पताल के पास उसकी मुलाकात नम्रता मालवीय से करवाई। जब आकाश ने युवती का घर और परिवार देखने की बात कही तो उसे कोराडी क्षेत्र में किसी अन्य व्यक्ति के घर ले जाया गया, जहां युवती को दिखाकर उसी दिन शादी कराने की बात कही गई। आरोपी ने शादी की रस्मों के नाम पर लड़की को पैसे और जेवर देने की मांग की। इस पर आकाश ने एटीएम से 70,000 रुपए निकाले और अपने साथ लाए सोने चांदी के जेवर नम्रता को सौंप दिए। इसके बाद सभी ने वर्डी में शादी कराने की बात कही, लेकिन वहां पहुंचते ही नम्रता का कथित पति आ गया और आकाश से विवाद करने लगा कि ये उसकी पत्नी है। तभी फरियादी को एहसास हुआ कि वो लुटेरी दुल्हन गैंग के जाल में फंस चुका है और उसने पुलिस में शिकायत दर्ज करवाई। तहसील पुलिस ने कार्रवाई करते हुए नम्रता मालवीय को गिरफ्तार किया। वहीं मुख्य आरोपी रानी और कोमल पांडे की तलाश में कई स्थानों पर दबिश दी गई है। सूचना मिलने पर उसे पाचपौरी क्षेत्र से हिरासत में लेकर गिरफ्तार कर लिया गया। अदालत में पेश करने के बाद पुलिस ने 5 दिनों की पीसीआर हासिल की है। जांच में सामने आया है कि यह गिरोह शादी का झांसा देकर जरूरतमंद लोगों का विश्वास जीतता है और नकदी जेवर लेकर फरार हो जाता है। पुलिस को आशंका है कि इस गिरोह में और भी लोग शामिल हैं और अब पुलिस इस गैंग से जुड़े पुराने मामलों की भी जांच कर रही है। सदर गुन्ह्यातील फिर्यादी जो आहे आकाश जितेंद्र पारेख, वय 35 वर्षे, राहणार भावनगर, कोका सर्कल, सीताराम चौक, तारकेश्वर, गुजरात. या व्यक्तीचं लग्न जोडत नव्हतं आणि 35 वर्ष वय त्यांचं झालं होतं. त्या अनुषंगाने त्यांनी त्याच्या मित्राला सांगितलं की मला लग्न करायचं आहे, कोणीतरी मुलगी बघा. त्याच्या मित्राने त्यांना सांगितलं की नागपूरमध्ये अशी मुलगी लग्नाकरिता आहे असं सांगून ते नागपूरमध्ये आले होते फिर्यादी. यामध्ये यातील जी प्रमुख महिला आरोपी आहे राणी उर्फ कोमल जितेंद्र पांडे यांनी सदर फिर्यादीला मेयो हॉस्पिटल या परिसरामध्ये भेट घेतली आणि यातील जी म्हणजे प्रस्तावित लग्न करणारी जी वधू होती तिचं नाव नम्रता ऋतिक मालवीय, वय 21 वर्षे, यांच्यासोबत भेट घालून दिली. परंतु फिर्यादीने त्यावर शंका उपस्थित केली की आम्हाला मुलीचं घर सुद्धा बघायचं आहे, मुलीचे आई वडील बघायचे आहेत, त्यांच्यासोबत चर्चा करायची आहे असं सांगून यातील ज्या महिला आरोपी आहेत, मुख्य जे आरोपी राणी उर्फ कोमल यांनी कोराडी परिसरामध्ये सदर फिर्यादी यांना घेऊन गेलेत आणि तिथे एका व्यक्तीच्या घरी दाखवण्यात आलं त्या मुलीला आणि नंतर असं ठरलं की आपण आजच लग्न करायचं असं सांगून त्यांना पैसे द्यावे लागतील आणि काही दागिने सुद्धा त्या नवरीला द्यावे लागतील अशी अट घातली आणि त्यानुसार सदर फिर्यादीला एकटे एटीएम मधून एकूण 70,000 रुपये कॅश विड्रॉल करायला लावली. तसेच त्याच्याकडे जे काही दागिने होते ते दागिने सुद्धा त्या जी प्रस्तावित वधू होती त्या वधूने त्या फिर्यादीकडून घेतले होते. परंतु तिथे कोराडीमध्ये लग्न न लावता त्यांनी सांगितलं की आपण आता बर्डीला जाऊया, तिथे विवाह लावून देतात, अशा ठिकाणी आपण जाऊया असं सांगून त्यांना बर्डीला घेऊन आले आणि कालांतराने थोड्या वेळाने सदर जी महिला होती, जी प्रस्तावित वधू होती, तिचा पती अचानक तिथे आला आणि तो अचानक फिर्यादीसोबत भांडण करायला लागला की ही तर माझी पत्नी आहे, तुम्ही हिच्यासोबत लग्न कसं काय करत आहात, हे बेकायदेशीर आहे असं सांगून वादावादी आणि भांडण करून ते सर्वच्या सर्व तिथून त्यांनी पळ काढला होता. या 2 महिला आरोपी आणि इतर आरोपीने सुद्धा त्यातून पळ काढला होता. अशी तक्रार आमच्याकडे फिर्यादीने दिल्यानंतर आम्ही सदर पोलीस स्टेशनला, तहसील पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला होता आणि यापूर्वी यामध्ये नम्रता ऋतिक मालवीय या महिलेला अटक केली होती. परंतु यातली जी मुख्य आरोपी आहे राणी उर्फ कोमल जितेंद्र पांडे, तिचा भरपूर मागोवा घेतला आणि शोध घेतला, परंतु ती मिळून येत नव्हती. परंतु आज मात्र आमचे तपासी अंमलदार सदर गुन्ह्याचे महेंद्र वासनिक यांना खात्रीशीर माहिती मिळाली की सदर महिला ही तिच्या राहते घरी आलेली आहे पाचपौली परिसरामध्ये. अशी माहिती मिळाल्याने स्टाफसह तिथे PSI महेंद्र वासनिक हे गेलेत आणि त्या महिलेला ताब्यात घेऊन काल रोजी अटक करण्यात आली आणि आज रोजी पोलीस सदर महिलेला माननीय न्यायालयात हजर करून तिचा 5 दिवसाचा PCR घेण्यात आलेला आहे. लुटेरी दुल्हन असा हा प्रकार आहे, ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीला लग्नाचं आमिष दाखवलं जातं आणि आमिष दाखवून त्याच्याकडून पैसे आणि दागिने लुबाडले जातात आणि नंतर ते अचानक पळ काढतात.